नांदेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं चक्क एकाच घरामधल्या 6 जणांना उमेदवारी दिली आहे। अर्थातच यामुळे चर्चांना उधाण आलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात असं बोललं जातं। मात्र प्रत्यक्षामध्ये बघता अनेक जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचं चित्र आहे। अशामध्येच नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं चक्क एकाच कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलंय। पक्षामध्ये घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपनं एकाच घरामधल्या 6 जणांना तिकीट दिल्यामुळे चर्चेचा विषय ठरतोय। भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळाले नाही हे त्याच्यातून स्पष्ट होते। आता उमेदवार मिळाले नाही आणि पॅनल तर उभा करायचा आहे, त्याच्यामुळे एकाच कुटुंबातल्या 6 लोकांना त्यांनी देण्याचा प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे। त्यांच्या पक्षांनी त्यांची दखल घेतली पाहिजे। लोक तर निश्चित दखल घेतील, पण पक्षांनी देखील दखल घेतली पाहिजे की उमेदवार मिळाले नाही तर कशा पद्धतीनं हे काम करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।